ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य नमोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आज आपण स्कंद पहिला अध्याय 8 कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण या अध्यायाचा दुसरा भाग बघणार आहोत। यात आपण कुंती देवीच्या प्रार्थना 26व्या श्लोकापर्यंत बघितलं। जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभीर इदं मान मदः पुमान् नैवार्हति अभिधातुं वै त्वाम अकिंचन गोचरा। कुंतीदेवी म्हणते की भौतिकवादी लोक जे या 4 गोष्टींकडे पळतात, कुठलं म्हणजे या 4 गोष्टींचा यांना एक गर्व आहे, साहजिकच गर्व होतो। कुठला उच्च कुळात जन्म घेतल्याने, अधिक संपत्ती आल्याने, उच्च शिक्षण प्राप्त केल्याने आणि जन्मतः सौंदर्यवान असला, रूपवान असलेला व्यक्ती, अशा व्यक्ती कुंतीदेवी काय म्हणते की जनरली हे अपात्र असतात। कशासाठी? की संपूर्णपणे सर्वात्मना भगवंतांना शरण जाण्यासाठी। एक श्रील प्रभुपाद एक कथा सांगतात की कशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे जे वैभव आहे हे एका व्यक्तीला ताप येण्याप्रमाणे, तेव्हा ताप येतो तेव्हा काय होतं की आपण दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी करतो त्या करू शकत नाही। म्हणजे ताप म्हणजे शरीरात नको असणारी गोष्ट वाढलेली आहे, म्हणजे उष्णता जी आहे ती व्यवस्थित ज्या प्रमाणात पाहिजे त्यापेक्षा जी जास्त वाढलेली आहे। ते एक जमीनदार असतो आणि जमीनदाराकडे बरेच सेवक असतात। तर त्या एक सेविका असते आणि तिला ताप येतो। पहिलं तर जमीनदाराची जी पत्नी आहे तिला ताप येतो, तर तिला ताप बघण्यासाठी एक वैद्य येतो। तो वैद्य बघतो आणि तपासतो आणि म्हणतो की तिला 101 ताप आहे, 100 ताप आहे, तिची काळजी घ्या। जमीनदार म्हणतो अरे तुम्ही आलेच आहात तर बघा, आमची एक जी सेविका आहे म्हणून ती पण खूप आजारी आहे, तिलाही बघा। ती बाजूलाच असते, तिचा सेविका म्हणजे त्यांची म्हणजे सर्वंट, तर ती बाजूलाच असते झोपले। तर वैद्य तिला बघताना म्हणतात हिला 104 ताप आहे। तर मालकीण बाई म्हणजे जमीनदारीण बाई म्हणतात हे कसं शक्य आहे, तिथं नोकर आहे आमची, तिला माझ्यापेक्षा जास्त कसा ताप असतो, व्यवस्थित बघा, माझा 100 काय म्हणजे तिला 100 पेक्षा कमीच पाहिजे, 104 कसं शकतो। तर याला म्हणतात भौतिकवादी ताप। म्हणजे त्याला माहीत नाही की जो ताप वाढला म्हणजे ती चांगली गोष्ट नाही आहे,
पण तो गर्व कसा आहे की मला म्हणजे माझ्या सेविकेला माझ्यापेक्षा जास्त काय कुठली गोष्ट असू शकणार नाही, कारण ती माझ्यावर अवलंबून आहे. तर ही परिस्थिती आहे या 4 व्यक्तींची. माझ्याकडे भरपूर आहे, मला माझ्याकडे सर्व शरण घेतील, मी कशाला शरण घ्या. जनरली अशी टेंडन्सी असते. म्हणून कुंती देवी जाणते आणि म्हणते की तुम्ही कोण आहात, त्वाम अकिंचन गोचरम, की तुम्ही जे दीनहीन झालेले व्यक्ती आहेत, भौतिक दृष्टीने ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत, ते साहजिकचपणे काय होतात, नम्र असतात. त्यांना माहीत आहे की आपल्याकडे काय नाही आहे. त्याला म्हणतात की पॉवर्टी स्टिकन, म्हणजे जो गरीब आहे तो म्हणजे ऑटोमॅटिकली तो दीन, म्हणजे त्याला सहनशीलता आणि म्हणतात दीनता येते, आहे की नाही. तर ते तुम्हाला शरण येऊ शकतात आणि तुम्ही त्यांचे स्वामी आहात. ते काय म्हणतात, नमो अकिंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्य पतये नमः. तर तुम्ही अशा व्यक्तींचे धन आहेत की ज्यांना त्यांच्याकडे कुठलंच धन नाही आहे, आणि म्हणून तुम्हाला मी नमस्कार करते. आणि तुम्ही या त्रिगुणाच्या प्रभावाच्या पलीकडे आहात. एक प्रभुपाद नेहमी सांगतात की प्रभुपादांना भेटायला बरेचसे भारतीय म्हणजे हे जे मर्चंट यायचे, मर्चंट म्हणजे व्यापारी वगैरे, की अरे तुम्ही म्हणजे त्यांनी सगळं पेपरमध्ये बघितलं होतं की 40 रुपये घेऊन प्रभुपाद अमेरिकेत गेले आणि एवढे करोडो म्हणजे रुपयांची मंदिरं बांधली आणि आता फॉरेन डिसायबल घेऊन आलेत भारतात. त्यामुळे ते सगळे यायचे की तुम्ही कसं केलं. हा आम्हाला खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की तुम्ही हे कसं केलं, 40 रुपयाचे एवढे करोडो कसे केले. तर प्रभुपाद म्हणायचे की ते म्हणायचे की आम्हालाही आशीर्वाद द्या की आम्हालाही हे वाढेल. तर प्रभुपाद म्हणजे ठीक आहे, मी आशीर्वाद देतो, पण आशीर्वाद दिल्यानंतर काय होईल माहिती आहे ना, हे जे कसे झाले आता संन्यासी झाले दंड, म्हणजे हा माझा आशीर्वाद आहे लक्षात. यांनी आशीर्वाद प्राप्त केला म्हणून यांनी संन्यास दिला. त्यामुळे तो आशीर्वाद नको आम्हाला वाढवायचा आहे आमची धनसंपत्ती. प्रभुपाद नेहमी आपल्या लेक्चरमध्ये कोट करायची, यस्याहम अनुगृह्णामी हरिष्ये तद धनम शने, की भगवंत स्वतः म्हणतात की ज्याला माझी असीम कृपा प्राप्त झाली आहे याला तर त्याचं हे कसं कळावं, हरिष्ये तद धनम शने, म्हणजे त्याला मी काय करतो ते पूर्ण कंगाल करून टाकतो. आणि ततो अधनम त्यजंती अस्य स्वजना दुःख दुःखितम. होतं काय, आपण बघतो या भौतिक जगात सर्व मित्र कशामुळे मित्र प्राप्त होतात, अर्थम यथार्थम मित्र. ज्याकडे पैसा त्याकडे आपोआप मित्र जन्माला येतात, तो पैसा येतो. पण जेव्हा त्याच्याकडे पैसे चालले जातात तर मित्रही आपोआप चालले जातात. त्याचप्रमाणे हरिष्य ततो अधनम त्यजंत्यस्य स्वजना दुःख दुःखितम, जे ज्या पैसा म्हणजे इन द सेन्स काय आपण हे करतात त्यासाठी सगळे त्याची वाहवा करतात की तू जे म्हणशील ते व्यवस्थित आहे, तेच खरं आहे. स्वजना दुःख दुःखितम, ते त्यजंती असते, त्याला त्याग करतात त्याचा, की आता काय त्याकडे काही नाही. आणि मग त्याला कोणता आश्रय नाही, तो माझा पूर्णपणे आश्रय आला. तर हे कधी प्रभुपाद म्हणाले, ते जेव्हा प्रभुपाद स्वतःच्या आयुष्यात हे झालं होतं की जेव्हा आणि बरेच प्रयत्न करून एकदा एक ऑर्गनायझेशन चालू करायचा प्रयत्न केला होता. जेवढे उरलेले पैसे जे आहेत त्यांनी ती स्वतःची कंपनी विकून वगैरे तिथे प्रयत्न केला. आणि काय झालं, ती कंपनी म्हणजे म्हणा तर शेवटचं एक दुसरी कंपनी चालू केली होती. तिथे काय केलं, त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी ती कंपनी लुटून टाकली. आणि ही बातमी जेव्हा प्रभुपादांना आली तेव्हा प्रभुपादांनी पहिला हा श्लोक म्हटला की हे, त्याचा अर्थ असा नाही की अरे मग आता घाबरून अरे हरी याचा अर्थ काय की जो हरण करणारा. पण भक्त म्हणजे भक्तांनी हे माहिती पडतं की हरण काय करतात
भगवंत जे नको आहे ते, जे तुमच्या भक्तीत बाधा आणेल ते भगवंत हरतात. आलं का? तर बेसिकली याचा अर्थ असा नाही की भगवंत फक्त धनम म्हणजे जे जो त्यांना शरण येतो, जेव्हा प्रयत्न करतो भक्ती करायचा त्याचं धन घेतात असं नाही आहे. त्याला जे आवश्यक भक्त काय कृष्ण भगवद्गीतेत काय म्हणतात, योगक्षेमम वहाम्यहम, जे काय तुम्हाला लागतं प्रकृतीसाठी जे आहेत ते मी प्रोव्हाइड करतो, तुम्ही काळजी कशाला करता. अनन्यस चिंतयंतो माम योजना परिपास, जो अनन्य भक्ती करतो आहे त्याला अशा गोष्टीची म्हणजे गरजच नाही की अरे माझं काय होईल, माझं पालनपोषण काय होईल, माझ्याकडे जे आहे त्याचं रक्षण कोण करणार. योगक्षेमम वहाम्यहम, योग आणि क्षेम या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी. तर हरण करणे म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या भौतिक आपल्या आध्यात्मिक प्रगतीला बाधा निर्माण करणार आहे त्या भगवंत हरण करतात. आपण बघतो की सुदामा हा जो भगवंतांचा मित्र आहे गुरुकुलातला, तो अकिंचन आहे. त्याला ॲक्च्युली तो उलटा आहे, त्याला धनात उलटा होता तो की कुठल्याच प्रकारे धन नको. धन म्हणजे त्याला ते म्हणजे नको असणारी गोष्ट आहे, असा तो अकिंचन होता. पण त्याला भगवंताने काय केलं, कारण त्याची जी पत्नी होती ती त्यांच्यामुळे अतिकष्टात होती आणि पत्नीने सांगितलं की तुमचे मित्र आहेत ते परमपुरुष आहेत, त्यांना भेटा म्हणजे ते तुम्हाला नक्की मदत करतील. आणि भगवंताने त्याला संपत्ती आणि अमाप संपत्ती दिली. तर म्हणायचा अर्थ आपल्याला तत्वतः कृष्णाचा जाणणे आवश्यक आहे. तत्वतः म्हणजे नाही तर मग आपण काय म्हणतो, अरे मग धन म्हणजे हरणारे आहे वगैरे, म्हणजे आपल्यात तो डाऊट निर्माण व्हायला नको. तर या प्रकारे असं ॲक्च्युली 11व्या स्कंदात स्वतः कृष्ण भगवंत या एक अवधूत ब्राह्मणाची कथा सांगतात. कोणाला? उद्धवाला. कशा प्रकारे हा व्यक्ती एक होता अवधूत ब्राह्मण की तो भयानक कंजूस होता. खूप संपत्ती होती त्याला, पण तो स्वतःही खर्च करायचा नाही आणि स्वतःच्या नातेवाईकांनाही खर्च करू द्यायचा नाही. तर सगळे वैतागले आलं की काय स्वतःही देत नाही आम्हालाही काही करू देत. आणि त्यामुळे ती संपत्ती व्यवस्थित मार्गाला न लावण्यामुळे ज्या अधिदैवत आहे त्या घरातल्या अधिदैवत असतात म्हणजे काही त्याच्यावर नाराज झाल्या आणि त्यामुळे काही संपत्तीची चोरांनी नेली, काही घरच्यांनीच हे केली आणि अशा प्रकारे तो कंगाल झाला. कंगाल झाल्याने काय झालं, स्वजना त्यजंती असते स्वजना दुःख, घरच्यांनी त्याला हाकलून दिलं बाहेर. तेव्हा तो अकिंचन कृष्णाची भक्ती करतो. आणि मग त्याचं जे अवधूत ब्राह्मणाचं एक गीत आहे म्हणजे कशा प्रकारे तो भक्त झाला स्वतः भगवंत सांगतात एक कथा, ती आपण 11व्या स्कंदात बघू. तर बेसिकली कुंती महाराजांनी दोन गोष्टी सांगतात, कुठले लोक पात्र आहेत आणि कुठले लोक पात्र नाही आहेत तुमचे शरण घ्यायला. अकिंचन हे पात्र आहेत. मन्ये त्वाम कालमीशानम अनादिनिधनं विभू समम चरंतम सर्वत्र भूतानाम यन्मिथकली. तर माझ्यासाठी म्हणजे मी तुम्हाला कुठल्या रूपात बघते तर शाश्वत काळ आणि परम नियंत्रक आदी अंतररहित सर्वस्थित अशा रूपात बघते. आणि समोहम सर्वभूतेषु न द्वेषोस्ति ना प्रिया. भगवंत काय आहे, सगळ्यांना समान बघतात. दैत्य, दानव, देव, मानवगण असो त्यांच्यासाठी सगळे काय, अहम बीज प्रदापिता, सर्व माझेच अंश आहेत. भगवंत म्हणतात की माझ्यासाठी कुठल्याच व्यक्तीबद्दल मला द्वेष नाही ना प्रिय पण नाही. पण हे भजंती तू माम भक्त्या, जेव्हा तुम्ही माझी भक्ती करायला येतात तेव्हा मला तेवढा प्रतिसाद द्यावा लागतो. तर हे जे भूतानाम यम मिथकली, तर या जे जीव आहे बद्धजीव हे पारस्परिक मतभेद हे कशामुळे निर्माण झालेले आहे की सामाजिक संबंधानुसार. त्यामुळे ते काय बघता, अरे तुम्ही पक्षपाती आहात. भगवंतांनाही काय म्हणतात की तुम्ही पक्षपात करता. पण हा जो जनरली आहे बघा,
की या भौतिक जगात जो आपल्याला मदत करतो तो त्याला आपण आपोआपच मैत्री होते. आणि तो एकदा त्याने आपल्याला मदत केली नाही मग त्याच्याबद्दल सर्व जो आपला मित्रभाव सगळा चालला जातो. याला म्हणतात भौतिक मैत्री. की मला काय मिळेल. तर भौतिक यातली मैत्री म्हणजे काय, तू माझी पाठ खातो मी तुझी पाठ खातो, जेव्हा तू थांबवशील मी पण थांबवेल. याला मैत्री नाही म्हणत. भौतिक संबंध म्हणजे मला काय मिळेल तुझ्या मला रिटर्नमध्ये, याला म्हणतात भौतिक संबंध. तर या संबंधामुळे हे काय करतात, हाच दृष्टिकोन कोणाला थोपतात, भगवंतांवर थोपतात. ते तुम्ही तसेच आहे मग, अलग लक्ष. पण भगवंत दैत्यांना त्यांनाही सगळं म्हणजे सगळं पालनपोषण करतात आहे. म्हणजे विचार करा, एथिस्ट जे भगवंतांचं अस्तित्व, नास्तिक लोक अस्तित्व नाकारतात की तुम्ही नाहीच आहे, तरी त्यांना रोज खाणेपिणे हवा पाणी सगळं मिळतं आहे. तर जर व्यक्ती पक्षपात करत असता तर त्यांना डांबून ठेवलं असतं आहे की नाही जनरली. तर हा जो दृष्टिकोन आहे हा भौतिकवादी दृष्टिकोन आहे की भगवंत पक्षपात सेन्स. तर हा नॅचरली म्हणजे भगवंताचा मेन मुद्दाच तो आहे की सर्व भौतिक जगातील बद्धजीव काय व्हावा, म्हणजे मुक्त होऊन परत आध्यात्मिक जगात आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले. त्यामुळे तो कुठल्याच प्रकारे द्वेष करत नाही कोणाशी. नवेद कश्चित भगवत चिकीर्षितम तवेह मानस्य नृणाम विडंबनम न यस्य कश्चित दयितो अस्ति कर्हिचित द्वेषस्य यस्मिन विषमा मृतिर्णनाम. की तुम्ही या बद्धजीवांच्या उद्धारासाठी एवढा लीला करतात आहे. पण काय आहे की या लीला लोकांना भ्रमात टाकणार आहे. कारण त्यांना समजत नाही ना ते त्यांचा दृष्टिकोन आहे जो हा, माझा मित्र कोण माझा शत्रू कोण आहे, मला माझ्या आनंदात बाधा आणणारा शत्रू आणि मला प्रोत्साहित करणारा मित्र. म्हणून भगवंतांचे जन्म कर्म हे न जाणणारे व्यक्ती काय करतात, हे तर आपल्यासारखेच व्यक्ती दिसतात. हे म्हणजे भगवंत कुठून आले. म्हणून जन्मकर्मचं विश्वात्मन अजस्या कर्तुम आत्मनः तिर्यंग नृशिशु यादसु तत् अत्यंत विडंबनम. विडंबनम म्हणजे अत्यंत विडंबनम, भ्रम उत्पन्न करणारे. की उपनिषद आणि इतर शास्त्रात सांगितलं की तुम्ही काही कार्य करत नाही, तुम्हाला कार्य करण्याची गरज नाही, तरी तुम्ही कार्य करता. जनरली एखादा खूप धनवान व्यक्ती आहे, त्याला काम करायची गरज आहे का, तो ऑर्डर देतो सगळं काम करत म्हणजे होतं. याचा अर्थ आहे त्याच्यावर सगळं आहे. तो भगवंत सगळ्यात म्हणजे भगवान आहे ते, हो की नाही, सर्व गोष्टी. पण तरी तुम्ही इथे येऊन काय करताय, लीला करताय म्हणजे कार्य करताय. तर हे विडंबन करणार म्हणजे भ्रम उत्पन्न करणार आहे की तुम्ही ॲक्च्युली देव आहात का, भगवान आहात. तुम्ही ते इथे सगळं कार्य करताय. तुमच्या मित्राचं म्हणजे सारथ्य इकडे गाई चारायला नेतात आहे, हे की नाही. आणि तुम्ही अजन्मे आहात आणि जन्म घेत आहे वारंवार. तर भगवंत म्हणून आपण तो जो भगवद्गीताचा श्लोक आहे, जन्म कर्मच मे दिव्य. भयानक महत्त्वाचं काय आहे की एक साधारण गोष्ट म्हणजे एक ॲक्च्युली बघितलं गेलं तर काय जाणणं आहे की कृष्णांचा जन्म आणि कर्म हे दिव्य आहे, हे जाणणे तत्वतः आणि आपल्या सर्व समस्यांचं निराकरण. पण हा डाऊट इतका रुजलेला आहे सगळ्या भौतिकवादी लोकांचं की हे सगळ्यात शक्य. त्यामुळे असं तर म्हणजे म्हणून म्हणतात भक्ती सगळ्यात सोपी पण आहे आणि अत्यंत कठीण आहे. सगळ्यात सोपी आणि अत्यंत कठीण. तर नेहमी ते ॲक्च्युली काय आहे इवन भक्तांच्या जीवनात पण आता आपण बघू की पांडव यांच्याकडे सगळं काही आहे तरी यांच्या जीवनात एवढा समस्या आहे. तर ते नवखे भक्त इन द सेन्स जे नवी भक्ती चालू केल्यानंतर त्यांना काही समस्या आल्या तो त्वरित भ्रम अरे मग मी एवढं चालू केलं आणि माझ्या जीवनात असं समस्या काय आल्या. अशाप्रमाणे हे भ्रम कधी पण उत्पन्न होऊ शकतात, अलग लक्षात.
त्यामुळे प्रॉपर असोसिएशन असणे आवश्यक आहे की काय एक्झॅक्टली आपण काय, आपली परिस्थिती काय, आपला संबंध काय भगवंतांची. आणि अजून ही काय म्हणते कुंती महाराणी की गोप्या ददे त्वयी कृतागसी दाम तावत याते दशाश्रुकलिलाम अंजन संभ्रमाक्षम वक्त्रम निनीय भय भावनया स्थितस्य सामाम विमोहयति भीरपी यद बिभेती. की अजून एक गोष्ट आहे जी मला भ्रमित करणारी आहे की तुम्ही असे व्यक्ती आहे की जे भय रूप जे आहे म्हणजे भय पर्सनिफाईड, म्हणजे तो पण तुम्हाला भीतो. अलग लक्षात, म्हणजे व्यक्तीला आपण जी भय पर्सनिफाईड आहे की भय काय, जसं मृत्यू कोण आहे, भगवंत सांगतो आहे तर म्हणजे भगवंत समजा सांगितलं तर मृत्यू पण थरथर कापेल, कारण तो त्यांचा अधीन आहे. तसंच म्हणजे तो म्हणजे भीती पर्सनिफाईड आहे, तो तुम्हाला भीतो. आणि इथे तुमची काय दशा बघतो आम्ही की यशोदा मैया ही तुम्हाला बांधण्यासाठी दोरी घेऊन येते आणि काठी घेऊन येते, तर तुम्ही काय करताय, तुमचे डोळे अश्रूने भरलेले आहे आणि तुम्ही सांगता की मला मारू नका, आणि तुम्ही भीती दाखवता की मला भीती वाटते. की आता साधारण म्हणजे तुमच्या एका स्त्री म्हणजे आईच्या रागवण्याने तुम्हाला भीती वाटते, आणि तुम्ही ॲक्च्युली मला माहीत आहे की तुम्ही कोण आहेत, तुम्हाला भीती पर्सनिफाईड पण तुम्हाला त्याला पण तुमची भीती वाटते. तर हे भ्रमित करणार आहे, संभ्रमात टाकणार आहे. नंतर म्हणते ते केचिद आहुर अजम जातम पुण्यश्लोकस्य कीर्तये यदो प्रियस्यान्वयाये मलस्येव चंदनम. आता आपण हा टप्पा बघतो की जे भगवंत हे का अवतरित होतात याचे विविध कारणे कुंती महाराणी सांगते. की त्यात पहिलं कारण ती काय म्हणते की तुम्ही पुण्यवान राजे जे आहेत या कलियुगातले, त्यांची कीर्ती वाढवण्यासाठी अवतरित झालेले आहेत. त्यातलं एक येतं अतिप्रिय तुमचे भक्त यदू. कारण काय, आता भगवंत यदू कुळात आले म्हणून यादव कुळ हा सदैव काय झालेला, कीर्ती वाढलेली त्याची, फेमस झालेला आहे की नाही. तर कारण यदू जो राजा होता त्याच्या भक्तीने तुम्ही प्रसन्न झाले म्हणून तुम्ही तो कुळ काय केला, फिक्स केला, म्हणजे यात मी अवतरण घेतलं. याचा अर्थ काय, जसं आपण बघतो की चंदन हे मलय पर्वतावर जे चंदन येतं म्हणून ते मलय चंदन म्हणून फेमस झालं. तर चंदन आहे पण ते मलय पर्वतावर, म्हणजे त्या चंदनाने कुठे मलय पर्वतावर जास्त हे दिला की मग तिथे जास्त म्हणून ते मलय चंदन म्हणून फेमस झालं. त्याच प्रकारे यदुकुळ हे फेमस झालं भगवंत आल्याने. दुसरं काय म्हणतं, अपरे वसुदेवस्य देवक्याम याचितो अभ्यघात. देवकी आणि वसुदेव यांची काय झालेली प्रार्थना केला त्यांनी, कोणी, वसुदेव देवकीने, की आमचे पुत्र म्हणून या. त्या प्रार्थनांना उत्तर म्हणून प्रसन्न होऊन तुम्ही त्यांच्या घरी जन्म घेतला. अजस्तव त्वमस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषा. आणि देवतांचे कल्याण करण्यासाठी, जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करण्यासाठी तुम्ही आलेला. पुढच्या ह्याच्यात ते सांगतं कशा प्रकारे ही जी भूमिदेवी ही ब्रह्मदेवांकडे याचना करत गेली की माझ्यावर खूप बर्डन आलेलं आहे, म्हणजे भार आलेला आहे या असुर वृत्तीच्या राजांचा खूप भार झालेला आहे या पृथ्वीवर, त्यामुळे मला काहीतरी करत. तर भारावतारणायाने भुवो नाव इवो दध सिदंत्या भूरिभारेण जातो ही आत्मभुवार्थिता. तर ब्रह्मदेव यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन तुम्ही काय केलेलं आहे, भूमिदेवीचे दुःख हरण करण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आहे. काही विविध कारणं सांगते ती. आणि नंतर भवेस्मिन क्लिश्यमानानां अविद्या कामकर्मभिः श्रवणस्मरणार्हाणि करिष्याम्य.
इति केचन. ही आणि अजून एक तुमचा एक मुद्दा काय येण्याचा की सर्व बद्ध जीवांना लाभ मिळावा म्हणून ही तुमची भक्तियोग जो आहे, श्रवण स्मरण पूजन, याला पुनर्जीवित करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झालेला आहे. आणि ती म्हणते की हे श्रवण आणि गायन केल्याने काय होणार आहे. शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति अभीक्षणशः स्मरन्ति नंदन्ति तवे हितं जना त एव पश्यन् अतिचिरेण तावकं भवप्रवाहो परमं पदाम्बुजं. की सतत तुमच्या दिव्य चरित्रांचे श्रवण कीर्तन आणि स्मरण केल्याने काय होणार आहे. तुम्ही प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला तुमच्या चरणकमलांचे दर्शन होणार आहे. विचार करा. आपण चैतन्य चरितामृतमध्ये एक तो पूर्ण चैतन्य महाप्रभू सांगतात कशा प्रकारे आपली भक्ती लता ही वाढून कुठे जाणार आहे. आश्रय कुठे घेणार आहे. शेवटी भगवंतांच्या चरणकमलांचा. तर भगवंतांच्या चरणकमलांचं दर्शन होणे हे ह्यासाठी काय असायला हवं. कारणीभूत काय तर दिव्य चरित्रांचे श्रवण कीर्तन हे सतत केल्याने हे पॉसिबल आहे. आणि हे झाल्यावर काय होईल. भगवंतांच्या चरणांचे दर्शन मिळाल्यानंतर जन्ममृत्यूचा प्रवाह तो थांबेल, जो आपला सतत चाललेला आहे. आणि आता ती म्हणते की कशा प्रकारे, आता ती विनंती करते की स्तुती झाली सगळी. आता म्हणते एवढं सगळं तुम्ही सतत आमचं रक्षण केलं आणि रक्षण करताना झालं काय की पूर्ण विश्वाशी आम्ही काय केलं, शत्रुत्व पत्करलेला होता. हो की नाही. हे महायुद्ध झालेलं आहे महाभारत. यात सर्व जे मरण पावलेले आहेत त्यांचे जे अनुज आहेत त्यांनी काय ते म्हणतात ना, ते राजघराणे की शत्रुत्व म्हणतात ना, ते घराण्यावरून तो घराण्यात चालू असतात. ते पिढ्यानपिढ्या ते चालू असतात. आता सगळ्यांनी माहीत आहे की पांडव म्हणजे आपल्या यांचं आता शत्रू पत्करलेला आहे आणि तुम्ही आम्हाला सोडून जात आहे. म्हणजे हे की नाही. पूर्ण आता सगळ्या बाजूंनी कोण आहे आता शत्रूच आहेत. ते कधी अटॅक करतात आणि तुम्ही आता असं काय करताय, तुम्ही आम्हाला सोडून जात आहे. आम्ही पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे पहिल्यापासून. आता तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे हे असंही होत आहे. आणि ती म्हणते की सर्व वैभव आणि आमची कीर्ती ही फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे पांडव आणि यदुवंश या दोघांची पण कीर्ती आणि नाव हे कोणामुळे आहे, फक्त तुमच्यामुळे. नाही तर आमच्यात काय, आमच्यापैकी कोणीच एवढं नाव आणि कीर्ती प्रस्थापित केलेली नसते. म्हणून हे म्हणते की हे गदाधर, ही आता आमची जी राजभूमी आहे ही तुमच्या चरणकमलांनी व्यापलेली आहे. म्हणजे सतत तुमचे चरणकमल ते आमच्या राज्याला पावलेले आहेत आणि त्यामुळे ती शोभिवंत झाली आहे. पण आता तुम्ही निघून गेल्यावर काय होईल, सर्व ही जी काय म्हणतात त्याला, शोभना नाही काय म्हणतात त्याला, की हे सगळं वैभव आणि हे जे भरभराट जी आहे आता ती नाहीशी होईल तुम्ही गेल्याने. आणि ती भरभराट काय आलेली आहे, तुम्ही जेव्हापासून तुम्ही आमच्या राज्यात आहात तेव्हा आमच्या म्हणजे सर्व ठिकाणी काय भरभराट आहे. धान्य आणि वनस्पती भरपूर आहेत. सर्व वृक्षांना भरपूर फळे लागलेली आहे. नद्या भरभरून वाहतात आहेत. सर्व डोंगरात खनिज संपत्ती सापडते आणि समुद्रात रत्न सापडतात. हे सर्वच कोणामुळे आहे, तुमच्यामुळे. आणि आता ती म्हणते की आता कुंती महाराणी काय करते की स्वतःचा आध्यात्मिक कल दाखवते की कशा प्रकारे आता मला या दोन्ही जे कुळ आहेत, कुठले, यदू आणि पांडव,
यांनी काय मी यांच्या स्नेहाने मी बद्ध झालेले आहे, हे की नाही. यदू म्हणजे कोण झाले त्यांचे आईकडचे, कोणाचे, कुंतीचे, आणि पांडव यांचे पुत्र. तर त्यामुळे मला काय करा, आता हे सर्व स्नेहसंबंध तोडून टाका आणि मला फक्त माझं मन जे आहे तुमच्या चरणकमलांशी एकाग्र व्हायला मदत करा. मग ही खूप महत्त्वाचा श्लोक आहे की तोही मे अनन्य विषय आहे. अनन्य विषय म्हणजे आपण बघतो आपल्या मनात भगवंत सोडून अनेक विषय चाललेले आहे, हे की नाही. तर हे सर्वांचीच परिस्थिती आहे. तर ती म्हणते अनन्य विषय आहे म्हणजे तुमच्याशिवाय कुठलाच विषय नसावा. मतीर मधुपते असकृत रतिम उद्वहदात अधा गंगे ओघम उदन्वती. ज्याप्रमाणे गंगा जेव्हा व्हायला सुरुवात होते हिमालयातून, तिथं कल कुठे असतो, समुद्र आहे की नाही. तू कुठेच थांबत नाही, काही पण अडथळे आले तर ती भेदून जाते ते, आहे की नाही. त्याप्रमाणे माझं मन कशाप्रमाणे की कुठल्याच अडथळ्याशिवाय अखंडपणे तुमच्या चरणकमलाशी तुमच्याबद्दल माझं जे मन आहे हे सदैव आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी ती प्रार्थना करते. अशा प्रकारे ती जेव्हा प्रार्थना करते, आता ही सिच्युएशन काय असते ती की भगवंत आता परीक्षित महाराजांचे रक्षण केल्यानंतर परीक्षित महाराजांचं हे झालं ना, ते रक्षण झालेलं आहे आपल्या द्रोणपुत्रांच्या ह्याच्यात. परीक्षित महाराजांचं रक्षण केलं आणि सगळं झाल्यानंतर आता द्वारकेला जाणारच. तेवढाच कुंती महाराजांनी, आणि अर्थातच म्हणजे परीक्षित महाराजांचं रक्षण केल्यामुळे आपलं ग्रॅटिट्यूड, म्हणून कुंती महाराजांनी त्यांना प्रार्थना करते आणि ती म्हणते की आता जाऊ नका, परत थांबा. तर हे सगळं ऐकल्यानंतर भगवंत काय प्रतिसाद देतात, मंद जहास वैकुंठो मोहयन्नीव मायया. भगवंत स्मितहास्य करतात आणि इथे यांचा वैकुंठ म्हणून भगवंतांचा उल्लेख केलेला आहे. भगवान यांचं जे हास्य आहे ही सगळ्यात विस्मयित करणारी चमत्कारी शक्ती आहे भगवंताचे हास्य. आलं लक्षात की हळूवार ते हसले आणि त्यांचे जे हास्य आहे मोहात पाडणारे आहे. मग भगवंतांनी काय केलं, हस्तिनापुरातील सर्व इतर स्त्रियांची परवानगी घेतली, गांधारी, विदुराणी वगैरे आणि बाकी इतर सर्व स्त्रियांची परवानगी घेतल्यानंतर निघण्यास सुरुवातच केली. तेवढाच युधिष्ठिर महाराज यांनी आपल्या प्रेमाने पुन्हा एक विनंती केली त्यांच्यातर्फे की कृपया थांबा. तर युधिष्ठिर महाराज हे वयाने श्रीकृष्णापेक्षा मोठे आहे. तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी जी आहे रिक्वेस्ट केली म्हणून भगवंत थांबतात. आणि आता पुढच्या विभागात आपण बघणार आहोत की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांची आता काय परिस्थिती आहे. आता ते काय झालेलं आहे, सम्राट झालेलं आहे. पण सम्राट झालेले असतानाही त्यांची वेगळीच परिस्थिती आहे. ते म्हणतात ते स्वतःला 45 ते 52 हा जो विभाग आहे श्लोकांचा, त्यात जे युधिष्ठिर महाराज आपले स्वतः या पूर्ण युद्धातल्या मारहाणीला स्वतः कारणीभूत म्हणून समजतात आणि म्हणतात की, आणि यासाठी श्रीकृष्ण आणि इतर सर्व ऋषी काय करतात आहे, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात की तसं नाही आहे, धर्मसंस्थापन करण्यासाठी हे आवश्यक होतं आणि त्यामुळे तुम्ही कारणीभूत नाही आहे यार. पण आह राजा धर्मसुतां चिंतयन सुहृदां वधम प्राकृतेनात्मना विप्रहा स्नेहमोह वशम गता. तर हे कोण आहे, युधिष्ठिर महाराज धर्मराज
धर्मसूत, धर्मसूत म्हणजे धर्मांचे पुत्र आहे. आणि श्रीकृष्ण स्वतः ही काय करतात आहे, युधिष्ठिर महाराजांची सांत्वना घालतात आहे. तर ॲक्च्युअल धर्म काय, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम नवै विदुरो ऋषियो नापि देवा न सिद्ध मुख्या आसुरा मनुष्या कुतो विद्याधरा कुतो न विद्याधरा चारनादया. की धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम म्हणजे भगवंतांच्या तोंडून, म्हणजे भगवंत जेव्हा जे काही बोलतात तो झाला धर्म. हे लक्षात. तर भगवंत जेव्हा सांगतात तो धर्म झाला. पण तरी जेव्हा हे व्यक्ती, आणि हा श्लोक काय म्हणतो की बाकी कोणीही नाही, कुठलं नाही, विद्याधर किंवा विदुर म्हणजे विद्वान लोक, नवे विदुरो ऋषियो नापी देवा, ऋषी देव कोणीही जे बोले हे धर्म नाही आहे, भगवत प्रणितम, फक्त भगवंत जे बोलतात तो धर्म. वेद कुठून आले, भगवंतांनी सांगितले. कुतो न विद्याधराचारण्या, तर मग विद्याधर आणि बाकी इतर कोण आहेत, फक्त भगवंत. पण तरी जेव्हा युधिष्ठिर महाराज सांत्वना नाही घेत, याचा अर्थ काय की भगवंतांना त्याला स्वतःतर्फे सांत्वन करून घ्यायचं नव्हतं. कारण त्यांना काय करायचं, पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत की भीष्मदेव हे ज्यांचे भक्त आहेत त्यांची कीर्ती सांगायला आहे, की त्यांच्या तोंडून तोच धर्म ऐकून युधिष्ठिर महाराज काय होणार आहे, ऐकणार आहे की हो ॲक्च्युली सांगा. तर हे भगवंतांची लीला आहे की स्वयं भगवंत धर्म सांगणार आहे, म्हणजे धर्म प्रस्थापित करणारे. इथे काय होतात आहे, एका प्रकारे एका दृष्टिकोनाने ते असफल ठरलेले आहे की सांत्वना करायची एका धर्मसूत्राची. तर आपलं हे काय करतात, युधिष्ठिर महाराजांनी काय सांगितलं की अहो मे पश्यत अज्ञानम हृदि रूढम दुरात्मनः पारक्यस्यैव देहस्य बहयो मे अक्षोहोणी हतः. तर परीक्षित महाराज म्हणतात की पारक्यस्य ऐव देहस्य, हा देह जो आहे, देह कशासाठी मिळालेला आहे आपल्याला, की सर्व इतर व्यक्तींच्या कल्याणासाठी, इतर व्यक्तींच्या मदतीसाठी हा देह मिळालेला आहे. पण मी अज्ञानी व्यक्ती काय बघा, की दुरात्मन पापी व्यक्ती आहे की या 18 अक्षोणी, या एवढं जे सैन्य आहे याला मारण्याचा कारणीभूत आहे. तर एक अक्षोणी म्हणजे किती सैन्य, याची गणना केलेली आहे. 21,870 रथ, 21,870 हत्ती, 1,09,650 पायदळ आणि 65,600 घोडदळ, एवढी ही काय झाली एक अक्षोणी. असे 18 अक्षोणी. तर एवढे म्हणजे भयानक लोक मेलेले आहेत त्यात. आणि ते म्हणते की मी अज्ञानी व्यक्ती आहे, कारण मी या शरीराचा उपयोग कशासाठी केला, माझ्याच स्वतःसाठी. भागवतम सांगतं की एतावत जन्म साफल्यम देहिनाम इह देहिनो प्राणेर अर्थेर धिया वाचा श्रेय आचरणम तथा. की प्राणेर अर्थेर धिया वाचा, प्राण अर्थ धिया आणि वाचा याचा सदैव उपयोग कशासाठी केला पाहिजे, श्रेय आचरण सदा, सर्वांच्या काहीतरी श्रेय झालं म्हणजे मदत झाली पाहिजे. अलग आपले प्राण, श्रेय, अर्थ म्हणजे लक्ष्मी म्हणजे पैसा, धिया म्हणजे आपले काय म्हणतात त्याला इंटेलिजन्स, बुद्धी, आणि वाचा म्हणजे आपले वर्ड्स, शब्द, हे सर्व फक्त श्रेय आचरण स्वतः असेल पाहिजे. आणि मी काय करतो आहे की जे शरीर हे शेवटी विविध प्रकारे नष्ट होणारच आहे. अलग लक्षात 3 प्रकारे नष्ट होतं हे शरीर. एक तर जमिनीत किडे खातात किंवा इतर
काही जण कुत्रे किंवा कोल्हे खातात किंवा ते याच्यात होतं आपल्या राखेत त्याचं हे होतं. तर मी काय करतो यात, तर ही मनस्थिती आहे यांची कोणाची. आणि ते म्हणतात की मी कुणाशी शत्रुत्व पत्करला, आता सर्व जे मुलं आहेत, ब्राह्मण आहेत, हितचिंतक, स्नेह, पिता, बंधू, इतर स्त्रिया, एवढ्या सगळ्या स्त्रिया, या सगळ्यांचा मी शत्रुत्व पत्करला आहे. कारण सगळ्यांचे कोणाकोणी नातेवाईक मेलेले आहे यात. अलग लक्षात. तर मी बघता की अशा नरकातून माझी कशी काय सुटका होणार आहे, कारण मी नरकात नक्की जाणार आहे. तर ते म्हणतात की नैनो राज्ञ प्रजा भर्तुर धर्मयुद्धे वधो द्विषाम इतिमे न तु बोधाय कल्पते शासन मजा. ॲक्च्युली प्रजेचं पालनपोषण करण्यासाठी हिंसा राजाने केलीच पाहिजे, त्यात काही पाप नाही आहे. पण हा जो युक्तिवाद आहे मला लागू पडत नाही. कारण मी सम्राट होण्यासाठी मी हे केलेलं सगळं माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि ते म्हणतात की आणि कुठल्याच प्रकारे ते एखादा यज्ञ करण्याने हे पाप धुतलं जाणार नाही. यथा पंकेन पंकाभ्यम सूरया वा सुराकृतम भूतहत्या तथैवैकाम न यज्ञेम माष्टुम अर्हति. यज्ञे माष्टुम अर्हति म्हणजे ते उदाहरण काय, यथा पंकेन पंकाभ्यम, समजा चिखलातलं ते म्हणजे गढूळ पाणी हे जरा स्वच्छ करायचं असेल तर ते चिखलातूनच गाळलं तर ते हे होणार आहे काय, गढूळ पाणी ते गढूळच राहील. आणि दुसऱ्याप्रमाणे सूरया वा सुराकृतम, दारू निटच झालेलं, स्पर्श झालेलं एखादं भांडं असेल, ते स्वच्छ करायचं असेल तर ते दारूने धुतलं तर होईल का ते. त्याचप्रमाणे यज्ञ म्हणजे काय, पूर्वीच्या यज्ञामध्ये काय म्हणतात त्याला, गोट किंवा हॉर्स काय म्हणतात त्याला म्हणतात, हां बोकड किंवा आपला हॉर्स म्हणजे घोडा, याचा पशुहत्या होत होती. तर म्हणतात एका एवढी हत्या जी केलेली आहे ती हत्याचं पाप नष्ट करण्यासाठी दुसरी हत्या केल्याने ते पाप जाणवणार नाही. काय हत्या दुसरी जी आहे त्यांनी काही होणार नाही. म्हणजे उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे गढूळ पाणी चिखलात धुवू शकत नाही किंवा दारूला स्पर्श झालेलं भांडं दारूने शुद्ध करता येईल, त्याचप्रकारे हे जे माझ्याकडनं पाप झालेलं आहे ते कुठल्याच यज्ञाने दूर होणार नाही. ॲक्च्युली नारद मुनी याच प्रकारचा संदेश देतात याला. प्राचीनबर्ही म्हणजे पुढे आपण बघूया की प्राचीनबर्ही एक राजा होता की तो म्हणजे काय, त्याचं काय होतं, एक यज्ञ संपला की दुसरा यज्ञ सुरू, दुसरा संपला की तिसरा यज्ञ, असं फक्त यज्ञ. याला म्हणतात ते सकाम कर्म की त्याप्रकारे नारद मुनी त्यांना सांगतात कशा प्रकारे तुम्ही हे यज्ञ करताय, तुम्हाला माहीत नाही की जेवढे तुम्ही प्राणी मारलेले आहेत सगळे वाट बघतात तुमची, काय रिवेंज घेणारे, म्हणजे बदला घ्यायसाठी आहेत ते सर्व, म्हणजे बदला घेणार आहे तुमचे इन द सेन्स. अशा प्रकारे भगवंत बघतात आहे की ऋषी आणि स्वतः कृष्ण भगवंत युधिष्ठिराला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात की तुझ्यात चूक नाही. पण तरी पण युधिष्ठिर महाराज काय करतात आहे, कुठल्याच प्रकारे शांत होत नाही. त्याप्रमाणे म्हणून नंतर काय करतात भगवंत, त्यांना सगळ्यांना पांडवांना भीष्मदेवांकडे घेऊन जातात. तो होतं अध्याय 9 चालू, तो आपण पुढच्या वेळेस. हरे कृष्णा.